नमस्कार, मी सुवर्ण जोशी. महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये स्वागत. पहिलीच बातमी मोठी बातमी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री मध्यवर्ती कारागृहात दाखल झालेत. कारागृहातील अधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत. तब्बल 3 महिन्यांनंतर 4 दिवसात अधिकारी, कर्मचारी आणि कैदी मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. आतापर्यंत 41 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कारागृहातील अधिकारी, कर्मचारी आणि कैदी असे एकूण 103 रुग्ण आहेत या कारागृहामध्ये आणि म्हणून अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याकरता देशमुख नागपुरात पोहोचलेले आहेत. आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते आपल्या संपर्कात आहेत. प्रशांत, काय सांगाल, किती वाजता गृहमंत्री नागपुरात दाखल झाले? आता अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे का संपलेली आहे? काय अपडेट? सुवर्णा, गृहमंत्री आता थोड्या वेळा अगोदर कारागृहामध्ये दाखल झालेले आहे. 3.5 महिन्यापासून सुरक्षित असलेले मध्यवर्ती कारागृह मध्ये अचानक कोरोनाचा शिरकाव झाला असून आतापर्यंत मध्यवर्ती कारागृहात एकंदर रुग्णांची संख्या हे 103 झाल्यामुळे कारागृहात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 41 कैद्यांना कोरोनाची लागण झाली असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा समावेश झालेला आहे. याचाच आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख आज मध्यवर्ती कारागृहात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाहणी करण्याचा आढावा घेण्यासाठी आलेले आहे. 3 महिन्यापासून कारागृह लॉकडाऊन असताना 2 टीम सुद्धा करण्यात आल्या होत्या. प्रत्येक टीम 15-15 दिवस काम करत होती. एवढे प्रिकॉशन घेऊन सुद्धा कोरोना कारागृहात कसा शिरला असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठीच गृहमंत्री अनिल देशमुख हे याचा आढावा घेण्यासाठी कारागृहामध्ये गेलेले. नक्की प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. मुंबईमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढलाय. मुंबईतील हिंदमाता परिसरात पाणी भरायला सुरुवात झालेली आहे. संपूर्ण मुंबई जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे. उद्याही हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबईत उद्या दिवसभर असाच पाऊस कोसळेल अशी शक्यता व्यक्त केली गेलेली आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. उदय, पावसाचा जोर मुंबईमध्ये पुन्हा सुरू झालाय. आज तर दिवसभर रेड अलर्ट जारी करण्यात आलाच होता, पण हिंदमातामध्ये पाणी भरायला सुद्धा सुरुवात झाली असं कळतंय. सुवर्ण, मी आता हिंदमाता परिसरामध्येच आहे. मुसळधार पावसामुळे दरवर्षी आपल्याला हिंदमाता परिसर हा जलमय झालेला बघायला मिळतो. आज देखील हा संपूर्ण परिसर पाण्याने साचलेला आहे. आपण इथे माझ्या बाजूला बघू शकतो की संपूर्ण परिसरामध्ये पाणीच पाणी दिसत आहे. जवळपास गुडघाभर पाणी साचलेलं आहे. 1 फूटपर्यंत पाणी जे आहे हिंदमाता परिसरात आता या वेळेला साचले. आपण समोर एक व्यक्ती बघू शकतो, तो पाण्यातून चालत येत आहे. साधारणतः 1 फूट इतकं उंच पाणी जे आहे ते साचलेलं आहे. साधारणतः 1 तास झालेला आहे मुंबई शहरभर परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि मुसळधार पावसामुळे मुंबईतले जे सखल भाग आहे त्या सखल भागामध्ये दरवर्षी पाणी साचतं. याही वर्षी आपल्याला इथे पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे. हिंदमाता जिथे सिग्नल आहे त्या सिग्नलच्या इथे मुंबई महापालिकेने मोठे पंप बसवलेले आहेत. त्या मोटर पंपच्या सहाय्याने हे साचलेलं पाणी जे आहे ते खेचून नेण्याचं काम जे आहे ते करण्यात येत आहे. मात्र पावसाचा जोर मोठा असल्यामुळे तात्काळ पाण्याचा निचरा जो आहे तो झालेला नाही आहे. हा संपूर्ण रस्ता जो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारा रस्ता आहे. त्यामुळे खालच्या बाजूला पाणी साचल्यामुळे सर्व वाहतूक जी आहे ती आता ब्रिजवरनं वळवण्यात आलेली आहे आणि वाहतूक ब्रिजवरती गेल्यामुळे आपण पाहत असाल इथे सर्वत्र ट्रॅफिक जाम मोठ्या प्रमाणात झालेला आहे. वाहनांची लांबच लांब रांग झालेली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवांवरती देखील परिणाम झालेला आहे. कारण कोरोनाचा संसर्ग एकीकडे सुरू आहे. अनेक ॲम्ब्युलन्सची ये जा सुरू असते. काही वेळापूर्वीच इथे 2 ॲम्ब्युलन्स अडकल्या होत्या. मात्र मुंबई पोलिसांनी सतर्कता दाखवत या ॲम्ब्युलन्सला तात्काळ रस्ता मोकळा करून दिलेला आहे. वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात जाम झालेली आहे. आपण पाहत असाल समोर मुसळधार पावसातही मुंबई पोलीस जे आहेत वाहतुकीचं नियंत्रण करण्यामध्ये व्यस्त आहेत. आणि मुंबईतल्या या हिंदमाता परिसरात जसं पाणी साचलेलं आहे तसंच मुंबईतल्या अनेक सकल भागांमध्ये पाणी साचलंय. पाऊस जरा जरी कोसळायला लागला तरी अनेक भागांमध्ये पाणी साचतं आणि हिंदमाता हा तर मुंबईतला ठरलेला भाग आहे जिथे अगदी 1-1.5 तास जरी पाऊस सलग पडला तरी पाणी भरतं आणि त्या पाण्यामधूनच अधिक माहिती आपल्याला देत होते आमचे प्रतिनिधी उदय जाधव. दरम्यान हिंदमाता परिसरातून संध्याकाळी 5 वाजता आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी आढावा घेतला होता, तोही बघणार आहोत. मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. सध्या आपण आलो आहोत मुंबईतील दादर या ठिकाणी असलेल्या हिंदमाता या परिसरामध्ये. तुम्ही बघू शकता की हिंदमातामध्ये नेहमी दरवर्षी जी परिस्थिती पाहायला मिळते की जरासा पाऊस आणि हिंदमातामध्ये पाणीच पाणी पाहायला मिळतं.
ती परिस्थिती यावर्षी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। अगदी नजर जाईल तिथपर्यंत पावसाचं पाणी जे आहे ते साचलेलं आहे। यावर्षी लॉकडाऊन होतं, मुंबई महानगरपालिकेकडे एक संधी होती चांगलं काम करून दाखवण्याची, मात्र ती संधी हुकलेली आहे आणि मुंबई बीएमसी पहिल्याच पावसामध्ये फेल ठरलेली आहे। कारण पाऊस जो आहे तो कंटिन्यू जरी सुरू असला तरी आता गेले 1.5-2 तास झालं मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि अशामध्ये 1.5-2 तासाच्या मुसळधार पावसामध्येच मुंबईतील हिंदमाता आणि अशा अनेक सखल भागामध्ये आपल्याला हे चित्र पाहायला मिळेल। आणि तुम्ही बघू शकता लोक जे आहेत कशा प्रकारे वाट काढतायत, या गुडघ्याएवढ्या पाण्यापासून वाट काढतायत आणि मुंबई महानगरपालिकेने येत्या 48 तासामध्ये हाय अलर्ट जो आहे तो जारी केलेला आहे आणि मुंबईकरांना आव्हान केलं आहे की अतिआवश्यक काम असलं तरच घराबाहेर पडा, अन्यथा घरामध्ये राहून सुरक्षित राहा। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सह ज्योत्स्ना गंगणे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। ठाण्यात सकाळपासूनच मोठ्या पावसाला सुरुवात झाली होती। दुपारच्या सुमारास ठाणे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं बघायला मिळालं। पहिल्याच पावसाने जोर धरला त्यामुळे स्थानकावर ही पाण्याची परिस्थिती होती, म्हणजे स्थानक आणि रेल्वे रुळांवर पाणी साचलेलं बघायला मिळतंय। तर ठाण्यातील वंदना टॉकीज परिसर सुद्धा पाण्याखाली गेलेला होता, जलमय झालेला होता। पावसामुळे अर्धा ते 1 फुटापर्यंत पाणी वंदना टॉकीज परिसरात साचलं होतं। ठाण्यात दिवसभर जोरदार पाऊस होता, थोडा वेळ थांबायचा पण पुन्हा सुरू व्हायचा अशी परिस्थिती होती। त्यामुळे वंदना टॉकीज परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। एका भागात तर चक्क अर्धा ते 1 फुटापर्यंत पाणी साचलं होतं। इथल्या राहणाऱ्या रहिवाशांचे मात्र यामुळे हाल झाले। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील नातूनगर मोहल्ला या ठिकाणी महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी खोदलेल्या डोंगराचा भाग खचू लागलाय। मोठ्या प्रमाणात दरड आणि माती झाडं महामार्गावर येतायत। दरड कोसळतानाचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। पावसाचा जोर अजून वाढला तर खचलेल्या डोंगराचा मोठा भाग महामार्गावर येण्याची भीती आहे। परिणामी वरच्या भागात असलेल्या घरांना देखील धोका आहेच। मुंबई गोवा महामार्गावर खेडजवळ रस्त्यावर दरड कोसळतानाची दृश्य आपण बघतोय। वरच्या घरांना तर धोका आहेच, मात्र महामार्गावर ही सगळी दरड कोसळू शकते। मोठा भाग दरडीचा कोसळू शकतो आणि वाहनांना याचा धोका निर्माण होऊ शकतो। वर असलेली जी घरं आहेत त्यांना याचा मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो। एक मोठं झाड या दरडीबरोबर खाली कोसळलेलं आहे। भर रस्त्यात एक झाड आडवं झालेलं, रस्त्याच्या बरोबर मधोमध आडवं झालेलं आपण बघतोय। त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा यामुळे होणारच आहे। नातूनगर मोहल्ला या भागातली दृश्य आहेत खेडमधली। मुंबई गोवा महामार्गावरच्या नातूनगर मोहल्ला खेड या सगळ्या भागामध्ये दरड कोसळतानाची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवर बघताय। पाऊस सुरू होतोय। 3 दिवस सलग रत्नागिरी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आणि त्याचा परिणाम बघा लगेचच दिसायला लागलाय। दरडी कोसळायला लागलेल्या आहेत। भर रस्त्यात या दरडी कोसळतात। वाहनांवर त्या पडू नयेत अशी अपेक्षा व्यक्त करूया, त्याआधीच यंत्रणा सतर्क होईल अशी अपेक्षा। रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरड तर कोसळतेच आहे। मंडणगड वेळास बाणकोट या रोडवर उमरोली शिपोळे इथं दरड कोसळल्यानं मंडणगड वेळास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली। ही अजून एक बातमी, काही छायाचित्र आपल्यापर्यंत पोहोचली आहेत। बाणकोट रोडवर दरड कोसळली आणि त्यामुळे वेळास मार्गावर वाहतूक ठप्प झाली। दापोली इथली ही दृश्य आहेत। दरड कोसळली, ती पूर्णच्या पूर्ण रस्त्यावर आलेली आहे। पाऊस कोसळतोच आहे आणि त्यामुळे या मार्गावरची वाहतूकच ठप्प झाली। हवामान खात्याने मुंबई, पालघर, रायगड या परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिलाय। याच पार्श्वभूमीवर वसई विरारमध्ये काल रात्रीपासूनच पावसाने दमदार सुरुवात केली आहे। पहिल्याच पावसात प्रामुख्याने नालासोपारामधील सखल भाग पाण्याखाली गेलाय। सेंट्रल पार्क, तुळींज रोड, ओसवाल नागरी, तसंच डॉन लेन, विजयनगर, गालानगर, एव्हरशाईन हे सगळेच परिसर सध्या पाण्याखाली गेलेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय देसाई।
दुपारपासून पुन्हा एकदा पावसाने जोरदार सुरुवात केलेली आहे। आपण आता आलो आहोत तुळींज रोडवर। आपण या तुळींज रोडचं दृश्य पाहू शकता। हा जो तुळींज रोड आहे मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडणारा हा रस्ता आहे। आपण पाहू शकता हा जो पूर्ण रस्ता आहे आता सध्या पाण्याखाली गेलेला आहे। हा इथलाच भाग नाही तर या ठिकाणी सेंट्रल पार्क असेल, द्वारका हॉटेल असेल, आचोळेचा जो परिसर आहे तो संपूर्ण परिसर जो आहे पाण्याखाली गेलेला आहे। आपण हा पाहू शकता हा पूर्ण परिसर जलमय झालेला आहे। आता या ठिकाणी गटरांची सुद्धा कामं केली पण त्याचा काही उपयोग झालेला यामध्ये दिसत नाही। आणि वसई विरार महानगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा आपल्याला या ठिकाणी काम करताना दिसत नाही। कारण खरं तर हा जो परिसरात अत्यावश्यक सेवेसाठी या ठिकाणी कर्मचारी तैनात करायला हवे होते, परंतु येथे कोणीही काम करताना दिसत नाहीये। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा। दिवा, डोंबिवली, कल्याण आणि ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडतोय। ग्रामीण भागातील नेवाळी, मलंगगड त्याचप्रमाणे 14 गाव परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे। वसई विरार नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतोय। गरिबांकरता अन्नधान्य घेऊन जाणारा ट्रक संयुक्त नगर सर्कल जवळच्या खड्ड्यात अडकला। पाणीपुरवठा विभागाने खड्डे बुजवले नाहीत आणि त्यामुळे ट्रक बाजूला घेत असताना त्याचे टायर मातीत रुतले, परिणामी हा ट्रक अडकून पडलेला आहे। पुण्यामध्ये दुपारी 4 नंतर भीज पावसाला सुरुवात झालेली आहे। सिंहगड रोड, पानमळा या परिसरात रिमझिम पाऊस सुरू आहे। कालच पुणे वेधशाळेने पुण्यात मान्सूनचा कमबॅक होईल असा अंदाज वर्तवला होता। तब्बल 1.5-2 आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पुण्यामध्ये पावसाचं पुनरागमन झालं आहे। गेल्या 3 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात सगळ्यात मोठ्या नद्यांपैकी असणाऱ्या या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत। थेट रत्नागिरीतून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी याबाबतची माहिती दिली। गेल्या 3 दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। खेड तालुका आणि परिसरामध्ये देखील पाऊस पडतोय। आपण या ठिकाणी बघतोय की खेडमधली जी सर्वात मोठी नदी आहे जगबुडी नदी, या जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे। त्याचप्रमाणे या नदीला जोडणाऱ्या ज्या नारंगी आणि चोरद नदी आहे या नदीला देखील पातळीत वाढ झालेली आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतोय की ही जगबुडी नदी आहे आणि जी दुथडी भरून वाहत आहे। अतिशय वेगाने या ठिकाणी या नदीचं पाणी वाहत आहे आणि अजून पुढील 24 तास हवामान खात्याने या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे। पाऊस थोडाही थांबत नाही आहे, मुसळधार पाऊस या ठिकाणी पडतोय। अशीच जर परिस्थिती अजून पुढील 24 तासात राहिली तर खेडच्या बाजारपेठेत देखील पाणी भरण्याची शक्यता आहे। जिल्ह्यांतर्गत अनेक मार्ग जे आहेत हे बंद होण्याची शक्यता आहे। तालुका प्रशासनाने, खेड नगरपालिकेने नदी किनारची जी गावं आहेत त्यांना अलर्ट जाहीर केलेला आहे। नदी किनारी न जाण्याचं आव्हान देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा ही देखील सज्ज ठेवलेली आहे। लाईफ जॅकेट असतील, फेरीबोट असतील, पोहणारे लोक असतील, अशी सर्व यंत्रणा या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आलेली आहे, आपल्याला पाहायला मिळते। चंद्रकांत बनकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत होते। एक महत्त्वाची बातमी येते, शिवसेनेच्या उमाताई बोरुडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। नगरमधून ही बातमी आहे। विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांना त्यामुळे धक्का बसलाय। उमाताई बोरुडे यांच्यासह शिवसेनेचे 5 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत। विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांना हा मोठा धक्का मानला जातोय। अहमदनगर पारनेर शिवसेनेच्या महिला आघाडी तालुका प्रमुख उमाताई बोरुडे आहेत। त्यांच्यासह शिवसेनेच्या 5 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांना पारनेरमध्ये हा मोठा धक्का आहे। नगरसेवकांनी आज अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत पक्षप्रवेश केलेला आहे। यावेळी आमदार निलेश लंके यांच्यासह पक्षाचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे उपस्थित होते। आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्या सोबत आहेत। साहेबराव,
काय सांगाल या सगळ्याविषयी? इथे उमाताई बोरुडे यांनी 5 नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. अजून एक अभिनेत्री लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी या सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काय सांगाल? नक्कीच, कारण राजकारणामध्ये हे येणे जाणून चालू असतं. कारण ज्या काळामध्ये बीजेपी सत्ता होती तेव्हा तिकडे गेले होते. आता पुन्हा एकदा राष्ट्राची सत्ता आहे म्हणून तिकडे लोक येतात. मुळातच ज्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये पारनेर हा पूर्वी 3 ते 4 टर्म हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. त्या ठिकाणी शिवसेनेचे उपाध्यक्ष विधानसभेचे उपाध्यक्ष होते विजयराव आवटी, हे त्यांचं वर्चस्व होतं. परंतु ह्या इलेक्शनमध्ये एक सर्वसामान्य शिवसैनिक जेव्हा राष्ट्रवादीत जाऊन त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि तेव्हा ते आमदार आले. त्यांना वाढतं पाठबळ किंवा तिथले संख्येची गणित जी आहे राजकारणाची हे सगळं बदललेलं आहे. मधल्या काळामध्ये आमदार जे आहे निलेश लंके यांनी पंचायत समितीवरती आपलं वर्चस्व केलं होतं. त्यानंतर काळामध्ये पुन्हा एकदा कमबॅक हे आवटींनी केलं होतं. पण पुन्हा एकदा ह्या नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लागलेला आहे. पुन्हा एकदा सत्ता ही राष्ट्रवादीची होणार आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये विजय आवटी आता काय करणार हे पालन, कारण याच्यामध्ये निलेश लंके यांचा मोठा हे आहे की याच्यामध्ये की यांना आणण्यामध्ये बोरुडे आणि इतर 5 नगरसेवकांना पक्षात आणण्यामध्ये लंके यांचा मोठा सहभाग आहे, हातभार आहे असं म्हणावं लागेल. आता आवटी काय करतात हे बघायचं. धन्यवाद साहेबराव माहिती दिल्याबद्दल. सरकारने घेतलेल्या वाहन खरेदीच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. सरकारचं प्राधान्य नेमकं कशाला आहे असा सवाल फडणवीसांनी केलाय. तिजोरीत खडखडाट असल्यानं सरकारला कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करावी लागतेय. मग असं असताना आलिशान कारची खरेदी करण्याच्या निर्णयावर टीका केली जाते. मला असं वाटतं की आत्ता गाड्या ही प्रायोरिटी होऊ शकत नाही. गाड्यांची प्रायोरिटी ही थांबू शकते. ती आता असं तर नाही की मंत्र्यांजवळ गाड्याच नाही आहेत. त्यामुळे समजा त्यांच्या गाड्यांमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर काही दिवस स्वतःची गाड्या ते वापरू शकतात आणि एकदा सगळं स्थिरस्थावर झाल्यानंतर नवीन गाड्या घेतल्या जाऊ शकतात. मला अनेक वेळा लक्षात येत नाही की या सरकारची नेमकी प्रायोरिटी काय आहे. एकीकडे आम्ही पगार देत नाहीत, आम्ही पगार डिफर करतो, आम्ही आमच्या हेल्थ वर्कर्सचाही पगार अनेक वेळा डिफर करतो, आमच्या पोलिसांना जे 24 तास ड्युटी करतायत त्यांना जे काही दिलं पाहिजे त्याच्याकरताही मागे पुढे पाहतो. आणि हे सगळं असताना कधी गाड्या घेण्याचा निर्णय करतो, कधी अनावश्यक कामं म्हणजे आता जी काही आमदारांची 25-15 वगैरेची कामं आहेत ही आता थांबवली जाऊ शकतात. त्याची काही आता लगेच आवश्यकता नाही आहे. अशा सगळ्या कामांना मात्र आम्ही प्राधान्य देतो. तर सरकारचं नेमकं प्राधान्य कशाला आहे हा देखील प्रश्न या ठिकाणी आहे. मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे अर्थमंत्री आहेत यांनी कडक धोरण स्वीकारलं पाहिजे. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये काही क्षणात भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या भाजपच्या सेवा ही संघटन या कार्यक्रमामध्ये संबोधित करतायत. थेट प्रक्षेपण. प्रेजेंटेशन देखा तो मुझे सच में बहुत अचरज हुआ. मुझे मालूम था कि कोरोना काल में आप निरंतर काम कर रहे हैं, लेकिन लॉकडाउन की मुश्किल परिस्थितियों में जब सब कुछ बंद था और ये बीमारी कभी भी हमारे गले पड़ सकती है ऐसा भय का माहौल था, लेकिन आपने समर्पित भाव से लाखों करोड़ों लोगों का जीवन आसान करने के लिए जो भी कर सकते हैं किया है. आप उनका सहारा बने हैं, उनके साथी बने हैं. ये बहुत ही बड़ा काम है. किसी ने मास्क बनाकर लोगों में बांटे, किसी ने घर घर गरीबों को राशन पहुंचाया, तो किसी ने प्रवासी कामगारों का जिम्मा उठा लिया. कितने ही कार्यकर्ता ऐसे हैं जिन्होंने तो 2, 4, 10 गरीबों को एक तरह से अपने परिवार का ही सदस्य बना लिया. जिसकी जितनी क्षमता थी उसने उससे ज्यादा करने की कोशिश की. अब देखिए राष्ट्रीय अध्यक्ष जी ने का उदाहरण, अपने घर से रोज 500 परिवारों के लिए खाना बनाना और पहुंचाना, और वो भी 3 महीने तक.
ऊपर से नीचे तक यही हमारे संस्कार रहे हैं। और इतना सब करने के बाद भी छोटे मोटे तो लाखों कार्यकर्ताओं ने काम किया, कहां सबकी तस्वीर टीव्ही पे आई है। भाजप कार्यकर्त्यांचं त्यांच्या कामाचं, या कोरोना काळातल्या कामाचं कौतुक नरेंद्र मोदी करतायत। आपण बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।